विकासाचं नातं म्हणजे सावंतसाहेब आणि सावंतसाहेब हाय म्हणून विकास आहे. तिन्ही तालुक्यामध्ये जनजावात चालू आहे त्यांचं. आणि आता आमच्यासारखी सुद्धा माणसं पोटावरली माणसं सुद्धा वासुदेव सुद्धा सहकुशीनं पाहिजे ती कशासाठी. विष्णू दुर्वे. कसं काय वातावरण काय चांगलं आहे. चांगलं आहे. लोकांचं कसं आहे बरं आता तुम्ही गावोगावी प्रचार करताय काय म्हणते चांगलं आहे. चांगलं आहे. विकास काय झाला आहे काय साहेबाकडून चांगला आहे. हां सावंत साहेब साहेब बरं चांगलं. बातम्यांची पहिली पसंत सुपर महाराष्ट्र न्यूज. जनतेला जर जनतेला समजून सांगायचं बाणाचं दाबायचं. सध्या महाराष्ट्र विधानसभेचं बेगुल वाजलेलं आहे आणि आपण सध्या भूम शहरामध्ये आलेलो आहे. भूम शहरामध्ये माझ्यासोबत आले तुम्ही बघू शकता की काही वासुदेव समाजाची मंडळी आपल्यासोबत आहे. ते गावोगावी फिरतायत, प्रचार करतायत. त्यांना कसा प्रतिसाद मिळतोय याचा आज आपण त्यांच्या तोंडून ऐकणार. मला सांगा तुमचं नाव सांगा. माझं नाव पोपट दगडू गोडके, मुक्काम पोस्ट शिराळा, तालुका परांडा. आता तुम्ही प्रचार करताय, तुम्हाला गावोगावी कसा प्रतिसाद मिळतोय? चांगला प्रतिसाद मिळतो आम्हाला. सावंतसाहेबाविषयी प्रत्येक माणूस आता कसं झालं आहे, मागच्या जी 15-20 वर्षाचा काळ होता तो वेगळा होता. आताची जनता जागृत आहे. आताची जनता काय अडाणी राहिलेली नाही. सर्वसामान्य माणसाला कळतंय विकास कोण करतंय आणि कोण करू शकतो. यासाठी सर्व जनता हा सावंतसाहेबाला चांगला प्रतिसाद देते. प्रत्येकाच्या मनात आहेत सावंतसाहेब. आपल्या 3 तालुक्यासाठी विकासच नव्हता ना आजपर्यंत. मग आता व्हायला लागले, कुठून तरी क्षेत्रस्ते व्हायला लागले. प्रत्येक ठिकाणी सावंतसाहेब हा पोचलेला माणूस आहे. त्याच्यामुळं त्यांना मतदान करतील लोक, भरघोस मताने निवडून येतील. मला सांगा तुम्ही कोणत्या गावात प्रचार करताय? भूममध्येच केला आहे सध्या. भूममध्ये कसं काय प्रतिसाद लोकांचा काय वाटतं? प्रतिसाद भरपूर आहे. प्रतिसाद 100% मिळतो. तुमचं नाव? सर्वसामान्य माणसाचं एकच मत असतंय की बाबा विकास झाला पाहिजे. आजपर्यंत जी राजकारण झाली, भरपूर लोक आले. आता शिंदे सरकार आले, भाजप सरकार जे होत चांगलंच आहे ना. लाडकी बहीण योजना असेल, शेतकऱ्याला पेन्शन योजना असेल, दिली ना तुम्हाला. आणखीन काय द्यायला पाहिजे? आणि इथून पुढं सुद्धा ती चालू ठेवतील अशी रोज घोषणा करतात. फक्त त्यांना एकच आहे की शेतीमालाकडे सुद्धा लक्ष द्यावं. सर्व शेतकऱ्याची अपेक्षा एवढीच आहे यांच्याकडनं, शेतीमालाला सुद्धा दर दिला पाहिजे त्यांना. असं सर्व जनतेच्या वतीनं मी बोलतो. आणि भूमपरांडा वाशीमध्ये चांगला प्रतिसाद तानाजी सावंतसाहेबाला मिळतो. सावंतसाहेब पुन्हा आमदार होतील हे 100%. त्यात काय विषय. तरी तुमचं नाव काय? व्यंकट. कसं काय प्रचार व्यवस्थित आहे साहेबाचे. साहेबाचं कार्य बघून साहेबाचं कार्य चांगलं आहे म्हणून हे वासुदेव प्रचारात आले. काय नाही बाकी. सकाळी किती वाजल्यापासून प्रचार करताय? सकाळी 7 वाजल्यापासून. कुठल्या गावात गेलता? नाही लोक काय म्हणते तुम्ही गावात जाताय? काय चांगलं समजते. बरं आहे म्हणते. बरं आहे म्हणते. म्हणते. काय नाव आहे तुमचं? कालिदास विष्णू दुर्वे. कसं काय वातावरण? काय चांगलं आहे. चांगलं आहे. लोकांचं कसं आहे बरं आता तुम्ही गावोगावी प्रचार करताय काय म्हणते? चांगलं आहे. चांगलं आहे. विकास काय झाला आहे? काय साहेबाकडून चांगला आहे. सावंत साहेब. साहेब चांगलं. बंद करा आता. लोकांचं काय बरं काय म्हणजे लोक विकास झाला आहे का नाही किंवा काय नेमकं? नाही विकास झाला मग तिथे आता कुणाला राहणं जायला येत नव्हतं. आता कुणाची राहण्याची समस्या होतं तिथं शेत रस्ता मुरुम टाकून दिलं.
रस्तं चांगलं केलं, मुरुम भरपूर टाकून दिला, सोकारच्या खर्चानं त्यांना केलं, मुरुम टाकून दिला. आता राणा झाला म्हणलं तर रस्तं, लोणी झालं, आसू झालं, इकडे बी चांगलं रस्तं केलं, शिराळामध्ये बी रस्तं केलं. राहिला फक्त आता तेवढा वासुदेवकालाच रस्ता राहिला, वासुदेव समाजाची तेवढा वासुदेवाचाच रस्ता राहिला तेवढा. हो ऐका की तुम्ही सांगा ना मग रस्ता. नाही करणार होती, पण त्यावेळेस काय झालं, मुरुम उपलब्ध झाला नाही आमचा, त्याच्यामुळे राहिला. नाही तर ती रस्ता होणारच होता. आता दत्तांना बी म्हणलं होतं की रस्ता मी करतो, पण ती पाऊस बी चालू होता, पावसामुळे बी अडथळा आलं. आणि दुसरी गोष्ट, मुरुम उपलब्ध झालं नाही का, आता ट्रॅक्टर JCB शिरत नव्हतं. आणि शिराळा क्षेत्र असं की सगळं बागायत क्षेत्र आहे, त्याच्यामुळं बागा बी गेल्या. आणि पाऊस बी आता पावसामुळे सगळं अडचणी झाल्या. तेवढं क्षेत्र असतं आमचं तेवढं, हो बाकीचा काही विषय राहिला नाही. हा, वासुदेव समाजाची जी इथं लोक राहतात आणि जेवढी 20-25 तीन तालुक्यातनं तर आमची जी समाज जेवढा आहे तेवढा सावंत साहेबाचा फॅन आहे. आमची लोक सावंत साहेबाला अंतकरणापासून मानते. ती इलेक्शनचा विषय नाही का, आता दत्तानाला मानणं म्हणजे सावंत साहेबाला मानणं. दत्तानाला सगळी मानणारी लोक आहेत आमची, त्याच्यामुळं सावंत साहेबाला काही नाही. दत्तानाशी आम्ही सारख्या संपर्कात असतो. अण्णा आम्हाला कुठलीही गोष्ट असलं तर नाही म्हणत नाहीत. हां, सावंत साहेबापत्र आम्ही कधी चालू नाही, पण अण्णा पत्र आम्ही पुसतो. अण्णा आम्हाला कुठल्या कामाला नाही म्हणत नाहीत. म्हणजे सावंत साहेब विकासाचं नातं म्हणजे सावंत साहेब, आणि सावंत साहेब हाय म्हणून विकास आहे. तिन्ही तालुक्यामध्ये जनजावात चालू आहे त्यांचं. आणि आता आमच्यासारखी सुद्धा माणसं, पोटावरली माणसं सुद्धा वासुदेव सुद्धा सहकुशीनं पाळते. ती कशासाठी पाळते ती की सावंत साहेब ही काळाची गरज आहे. सावंत साहेब जर निवडून आलं, निवडून ते येणार आहेत, पण सावंत साहेब जर आलं तर अनेक भर पडन, अनेक त्यांना एखादं चांगलं खातं मिळेल. चांगलं खातं मिळलं तर ते आपल्यासाठीच फायदा आहे ना. सामान्य जनतेसाठी सावंत साहेब ही महत्त्वाचं येतं का, आता आरोग्याची समस्या असन, कुणाचं दवाखान्याचं काय असन तर सावंत साहेब नाही म्हणत नाहीत. आपण सावंत साहेबापत्र नाही पुसलो तर ताण नाहीत, लटकेसर येतं. ही तालुक्याच्या लेवलची माणसं सुद्धा चांगली ते आपल्याला कुठल्या बी आपल्या हाकेला नाही म्हणत नाही. ती अण्णाला बी तुम्ही एक फोन करा, अण्णा नाही म्हणत नाहीत कुठल्या कामाला. त्याच्यामुळं सावंत साहेब ही काळाची गरज आहे. सावंत साहेबाला सामान्य गोरगरीब निवडून तर देणारच आहे ती, का सगळ्यांना निवडून द्यावा एवढी. त्या एकादशीची मी हार्दिक शुभेच्छा त्यांना देतो आणि माझं 2 भाषण संपवतो.